नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तिखट तडकाच्या किचनमध्ये बनते भगरीचे लाडू। जे उद्या एकादशी आहे, आपण पांडुरंगाला नैवेद्य बनवतोय। तर त्यासाठी इथे मी घेतले 1 कप आपली भगर घेतले, ज्याला आपण वऱ्याचे तांदूळ म्हणतो, कोणी उपासाचे तांदूळ म्हणतात, ते घेतलेत। 1 कप तेवढ्याच साखर घेतली आहे, अर्धा कप ओला नारळ घेतलाय, थोडेसे काजू, थोडेसे बदाम आणि तूप घेतलंय। हे तूप अंदाजे घेतले 2-3 चमचे। आता आपल्याला भगर मिक्सरमधून थोडीशी जाडसर भरड करून घ्यायची आहे, ती आपण आता करून घेऊया। हे बघा, इथे आपण भगर थोडी जाडसर करून घेतली। आता आपण ही तुपावरती भाजून घेऊया। आपल्याला पीठ नाही करायचं आहे, त्याचं रवाळच ठेवायची आहे। इथे आपण पॅन ठेवला, त्यामध्ये आपण घालूया तूप आणि घालूया भगर। आपण हिला छान भाजून घेणार आहोत। इथे आपण काजू आणि बदामचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। इथे आपली भगर छान भाजत आली आहे, थोडीशी लालसर झाली आहे। आपण याच वेळेला इथे हे ओला नारळ आणि हे काजूचे तुकडे हे घालून घेऊया आणि परत आपण याला छान भाजून घेऊ। इथे आपल्याला खोबऱ्याचा ओलसरपणा जाण्यापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। छान लाल कलर पण बदलला आहे त्याचा। इथे आपलं हे वऱ्याचे तांदूळ आणि खोबरं छान भाजून झाले। आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण काढून घेऊया। आता आपण तोच पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये आपण घालूया साखर। मी जेवढ्याच तेवढी घेतली आहे, तुम्ही प्रमाण थोडं कमी पण करू शकता। आणि अर्धा कप पाणी घेतलंय। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी पण करू शकता। आपल्याला इथे जसं आपण लाडवाला पाक करतो तसं आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। साखर आपण पूर्ण विरघळू देऊ मोठ्या गॅसवरती। हे साखर पूर्ण विरघळली आहे, आपण गॅस बारीक केलाय। आपण ह्याला साखर ढवळत राहूया। आपल्याला एकतरी पाक करायचा आहे। बघा, थोडी थोडी तार व्हायला लागली आहे। हे बघा, एकतरी झालेला आहे। आपण त्याच्यात 1 चमचा तूप घातलंय, म्हणजे तो पाक थांबतो पुढे जाण्याचा। तर आपण हे सगळं मिश्रण त्यामध्ये घालून घेऊया। गॅस बंद केलाय। चालू आहे। छान ढवळून घेऊ आणि आता 10-15 मिनिटं ठेवूया की हे आपोआप घट्ट होईल। साईडला उतरून ठेवते। बघा, इथे अजून आळलं नाहीये, थोडा वेळ लागेल त्याला आळायला। पण आता परत एकदा मिक्स करून झाकण ठेवूया। इथे मिश्रण छान घट्ट झाले। आपण याचे लाडू करून घेऊया। आपले 1 कप भगरमध्ये 20 लाडू बनवून तयार झालेत।
उद्या एकादशी आहे, तुम्ही पांडुरंगाला हा नैवेद्य करू शकता आणि करा. एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. तसंच तिखट तडक्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आषाढी एकादशीच्या भरभरून शुभेच्छा. रामकृष्ण हरी.